सॉईल फ्युमिगेशन म्हणजे काय, तर जमिनीमध्ये असणाऱ्या वाईट बुरशी संपवायच्या त्या आणि चांगल्या बुरशीचं संदर्भन वाढ करायची आहे. मग ते चांगल्या बुरशीची वाढ करत असताना वाईट बुरशी मारल्या तर चांगले राहणार आहेत का, नाही राहणार. त्या चांगल्या पण मारणार, त्या वाईट पण मारणार. ही ट्रीटमेंट ज्या ठिकाणी अतिशय अवघड वातावरण आहे, अवघड परिस्थितीची जमीन आहे, अशाच ठिकाणी करायची. तर ह्या ठिकाणी करताना काय करणार आहे, सॉईल फ्युमिगेशन करताना, सॉईल सॅनिटायझर करताना आपल्याला जमिनीमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड एकरी 30 लिटर टाकून ती जमीन पूर्ण लीच आउट करून घ्यायची आहे. हे सर्जरी हे प्रत्येक जमिनीत करायची नाही. तर त्याच्यामुळं काय होणार आहे, जमिनीतले चांगले वाईट बॅक्टेरिया मरणार आहेत. ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी करायचं आणि ते मेल्यानंतर काय करायचं की चांगले बॅक्टेरिया मल्टिप्लाय करायचे. ते कधी करायचे, लागवडीत 15 मल्टिप्लाय करायचे. हे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, वाईट बॅक्टेरिया मेलेले असणार आणि चांगल्या बॅक्टेरियाचं संदर्भ होणार, वाढ होणार आहे. आणि चांगल्या बॅक्टेरियाची वाढ झाली की वाईट बॅक्टेरियाचा काउंट 0 झाल्यानंतर परत शेतीला काम करायला एकदम सोपं होऊन जाणार आहे. त्यामुळं सॉईल सॅनिटायझरचा हाच फायदा आपल्याला आहे की वाईटाला बाहेर काढणे, त्याच्याबरोबर चांगला जरी वाईट गेला तर चांगला आणून मल्टिप्लाय करणे आणि चांगल्याची अधिकाधिक काउंट वाढवून घेणे.